नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आवडता पदार्थ मोदक. हे गोड व खास करून गणेश चतुर्थीला खूप प्रसिद्ध आहेत. चला तर मग सुरुवात करूया मोदकाची. नारळाच्या शेंड्या काढून घेऊयात पहिल्यांदा. आता चमन केलेल्या नारळाला फोडायचं आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं. या नारळाला आपण खाऊन घेऊयात. आता ओलं खोबरं किसून घ्यायचं. आता ड्रायफ्रुट्स चिरून घेऊयात. ते आपल्याला सारणामध्ये घालायचे. पण 2 ते 2.5 वाट्या पाणी घेणार आहोत तांदळाची उकड करायला. आता एकदम थोडस अर्धा चमचाभर तूप घालायचं. चवीनुसार मीठ. आता चवीनुसार मीठ, थोडीशी साखर हलवून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आणायची. जेवढ्या वाटी पाणी घेतलंय तेवढंच वाटी तांदळाचं पीठ. पीठ व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं. आता पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरची झाकण ठेवून एकट्याला वाफ द्यायची. गूळ चिरून घ्यायचा सारणासाठी. आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या गोडाच्या प्रमाणानुसार गूळ घ्यायचा. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून दिलेल्या तांदळाला वाफ काढून घ्यायची. ती परातीत टाकायची आणि पेल्याने गरम गरम मळून घ्यायची. आता आपण पहिले ती परातीत काढून घेऊयात. काढलेली उकड तांदळाची परातीत काढून घ्यायची आणि तिला एक तांब्या नाही तर पेल्याने किंवा वाटीने ती गरम आहे तोवरच ती मळून घ्यायची. आता काय बोलायचं. आता ही गरम असलेली उकड आपण पहिली पेल्याने हे करून घेणार आहे. फोडून मळून घेणार गरम गरम हाताला. त्याच्यानंतर हाताला सोसेल अशी ती हाताने मळून घ्यायची. हळूहळू पेल्याने सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं. सारणासाठी लागणारं साहित्य: पहिलं किसलेलं ओलं खोबरं, गूळ, खसखस, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि जायफळ पूड आणि गरजेनुसार तूप. पहिलं थोडस तूप टाकून घ्यायचं. त्यात आपण टाकणारे खोबरं, त्यामध्ये गरजेनुसार गूळ, गरजेनुसार गूळ, आता ते आपण मिक्स करून घेऊया. सगळा विरघळून घ्यायचा. त्यामध्ये आपण टाकणारे खसखस, आता चांगले मिक्स करून घेऊ. सारणाचा मस्त खमंग वास सुटलेला आहे. आता आपण ह्यात टाकणारे इलायची पावडर आणि जायफळ पावडर.
आता आपण ह्यात जायफळ पावडर आणि ड्रायफ्रुट्स हे टाकणार आणि व्यवस्थित परत मिक्स करणार. झालं कसं ओळखायचं? सारण साईडने पाणी सुटायला लागतं आणि ते भांड्यापासून वेगळं व्हायला चालू होतं, तेव्हा समजायचं की आपलं सारण व्यवस्थितरित्या झालेलं आहे. पीठ आता व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आपल्याला पीठ मऊ लुसलुशीत असं मळून घ्यायचंय. आता आपण मोदक करायला चालू करूया. पिठाचा एक गोळा घ्यायचा, तो व्यवस्थित हातावरती मळून घ्यायचा आणि त्याची पारी तयार करायची आणि त्याला व्यवस्थितरित्या कळ्या पाडून घेणार आहोत. आता पारी हळूहळू बोटाच्या साह्याने मोठी मोठी करून घ्यायची. बोटाच्या साह्याने आपण पारी मोठी करून घेतलेली. आज आपण त्याला कळ्या पाडून घेऊयात. आता आपण ह्याला बारीक बारीक नाजूक नाजूक अशा कळ्या पाडून घेऊयात. आपण ह्या पाऱ्यांमध्ये सारण भरून घेऊयात. ते पण टाकत बस सगळं पारी मोठी ती आणि आता ते बंद करून घेऊयात. स्टॉप. अशा प्रकारे आपला मोदक बनून तयार आहे आणि आपण अशा प्रकारे सगळे मोदक तयार केलेले आहेत. आता आपण ह्यांना उकडून घेऊयात. कळलं केलं पिठीचं. हे मोदक आपण उकडायला ठेवायचे आणि पुढचे 20 ते 25 मिनिट मोदक व्यवस्थितरित्या उकडून घ्यायचे. खूप सुंदर नाजूक साजूक मोदक. एक तोली मोदक खाना गणूला आले, पप्पा गणूला आले, बालूजी से गुलमुल सनूला आले. तयार आहेत आपले गरमागरम उकडीचे मोदक.